आपण रेशो आणि प्रपोर्शन ह्या टॉपिकशी रिलेटेड आपण एक एक टॉपिक बघत होतो. तर आज आपण बघतोय मिक्सचर अँड एलिगेशन. ठीक आहे. मिक्सचर अँड एलिगेशन हा जरी टॉपिक आपण एक म्हणत असलो तरी यांना सोडवायच्या पद्धती थोड्याशा वेगवेगळ्या आहेत. साधारणतः एकच पकडला जातो, एकसारखा सोडवला सुद्धा जातो. पण जर का मी मिक्सचर या टॉपिकला जर का रेशो आणि प्रपोर्शनने सोडवला तर मला तो सोपा जातोय. ठीक आहे. आणि एलिगेशन मेथडसाठी ते थोडंसं वेगळं पडतं. मग ते मीन प्राइस वगैरे काढून आपण असं करतो, मग इथे एक प्राइस असते, म्हणजे दोन वेगवेगळ्या प्राइस आहेत आणि त्यांना एका मधल्या कुठल्या तरी प्राइसनी विकायचंय, तर तेव्हा आपण ह्या अशा पद्धतीनं उत्तर काढत असतो त्याची. ठीक आहे. ही सुद्धा जी आकृती आहे ह्या टाईपचे जो फॉर्मॅट आहे, हे फॉर्मॅटचे गणित मी एलिगेशन मध्ये घेईल. पण मिक्सचर जर का आपण रेशोने सोडवायचा म्हणला तर तो सोपा जातोय. ठीक आहे. तर असे काही उदाहरणं आहेत मिक्सचर आणि एलिगेशन, मिक्सचरचे फक्त, एलिगेशनचे तर नाहीच, मिक्सचरचे, जे की रेशोने घेता येईल असे मी आणलेले. ठीक आहे. तर आपण डायरेक्ट क्वेश्चनवर जाऊया. बघा, असा जर का प्रश्न असेल, म्हणजे अशा टाईपचा, संख्या ह्याच असतील असं काही नाही, पण अशा टाईपचा की 52 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 9:4 आहे, तर या द्रावणात किती लिटर दूध टाकावे म्हणजे गुणोत्तर 3:1 होईल. ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या की याच्यामध्ये काय केलेलं आहे, फक्त त्यांनी की दूध, कोणती क्वांटिटी चेंज झालेली आहे, दूध. कशापैकी, दूध आणि पाणी एका भांड्यामध्ये आहे. ठीक आहे. दूध आणि पाणी जेव्हा एकत्र केलं जातं तेव्हा ते मिक्सचर होतं. तुम्ही दूध आणि पाणी असं सहज नाही वेगळं करू शकत. ठीक आहे. तर ते मिक्सचर होतं. त्याच्यामध्ये आता फक्त दूध टाकायचं, म्हणजे कोणती क्वांटिटी जी आहे जी की सेम राहिलेली आहे, तर ती आहे पाणी. बरोबर आहे. आपण दुधाच्या क्वांटिटीमध्ये चेंज करतोय, आपण त्या मिश्रणामध्ये फक्त दूध टाकतोय, पाणी टाकतोय का, पाणी नाही टाकत, म्हणजे पाण्याची क्वांटिटी ही जशाला तशी राहील. ओके, येतं लक्षात. ठीक आहे. तर याचं गुणोत्तर 3:1 होईल. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. समजा आता 52 लिटर आहे, राईट, 52 लिटर हे असं एक भांड आहे. त्याच्यामध्ये काय रेशोमध्ये आहे ते 9:4. बरोबर आहे. 9:4 म्हणजे काय, 9 काय आहे, मिल्क आहे, आणि 4 काय, वॉटर. बरोबर आहे. आता मला एक सांगा, 9 आणि 4 मिळून किती होतात, 13. 13 रेशो होईल. माझ्या 13 रेशोला त्यांनी काय सांगितलंय, 52 लिटर म्हणाले. आले लक्षात. माझ्या 13 या रेशोला त्यांनी 52 हा अंक सांगितलाय, तर माझ्या 4 या रेशोला ते किती सांगतील. बरोबर. 13 चोक 52, 4 चोक 16, म्हणजे 16 काय, आपल्याकडे 16 लिटर पाणी आहे, वॉटर आहे. बरोबर आहे. मग जर का माझ्या 13ला त्यांनी 52 म्हणालेत रेशोला, 13 या रेशोला जर का ते 52 लिटर म्हणतात, तर माझ्या 9 या रेशोला ते किती लिटर म्हणतील. सेम प्रोसिजर, 9 चोक 36. हे काय झालं, दूध झालं, मिल्क झालं, राईट. मग आपण तेच करूया थोडस. मी याला वर घेतो म्हणजे तुम्हाला नेट स्क्रीनवर दिसेल. ठीक आहे. आता बघा, सेम भांडा आहे, राईट. आता या भांड्यामध्ये किती आहे, 16 लिटर पाणी आहे आणि 36 लिटर काय आहे, दूध आहे. बरोबर आहे. आता त्यांनी काय सांगितलंय की नवीन रेशो कसा हवाय मला, दूध अशा इतकं टाकायचंय की गुणोत्तर 3:1 होईल. बरोबर आहे. म्हणजे हा 16 जो काही आहे, ठीक आहे, तो एकच राहील रेशोमध्ये. 16 जर का रेशो 1 पकडला, नाही सॉरी, 1 हा रेशो जर का 16 लिटर एवढा पकडला, तर 3 हा रेशो किती लिटर एवढा पकडावा लागेल. 1 रेशो म्हणजे 16, तर 3 रेशो म्हणजे किती, 48. म्हणजे जर का मला रेशो असा हवा असेल तर हा रेशो आहे, राईट. इथं असं लिहितो मी, रेशो लिहितो, हा रेशो आहे. तर मला लिटर मध्ये कसा हवा असणार आहे ते, 16 आणि 48. बरोबर आहे. 48 असेल. म्हणजे आता मला पाणी, सॉरी, दूध कितीने वाढवावं लागेल बघा बरं. डिफरन्स मध्ये कितीने वाढवावं लागेल, 12ने वाढवावं लागेल. 12 लिटर हे आपलं काय झालंय, आन्सर झालंय. ठीक आहे. हे थोडं म्हणजे तुम्हाला समजून सांगताना थोडंसं मोठं आणि विचित्र वाटतंय, पण जेव्हा तुम्हाला एकदा प्रॅक्टिस होईल
तेव्हा सोडवताना तुम्हाला फास्ट सोडवलं जाईल ते, ठीक आहे. फक्त काय काय गोष्टी पकडायच्यात ज्या मेन कीवर्ड्स आहेत आणि काय काय गोष्टी सोडून द्यायच्या म्हणजे तुम्हाला उत्तरापर्यंत लवकर पोहोचता येईल, ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिसनी पण जमतील. फक्त मी तुम्हाला थेरी सांगितली की हे कसं वर्कआउट केलं जातं, राईट. आता प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक उदाहरणामध्ये हा इकडचा गुणाकार करणार नाहीत, बरोबर आहे. पुढच्या गणितामध्ये जर का पुढचं असं गणित आलं किंवा तुमच्या समोर जरी असं गणित कुठे आलं तर तुम्ही हा प्रकार करणार नाही, तुम्ही हे तोंडी करायला लागतात, बरोबर आहे. येतं लक्षात. मग तुम्हाला काय करायचं, फक्त ही एक स्टेप करायची आहे, ही एक स्टेप करायची आणि ही खालची एक स्टेप करायची, झालं. ह्याच्या पलीकडे तुम्हाला हे 3 स्टेप मध्ये त्याचा आन्सर येतं, राईट. आपण पुढचा क्वेश्चन बघूया. 55 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर, ठीक आहे. दूध आणि पाणी दिलेलं आहे, 55 लिटर आपल्याला टोटल क्वांटिटी दिलेली आहे. गुणोत्तर काय सांगितलंय, 8:3, बरोबर आहे. तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 होईल. चेंजेस कोणामध्ये झालेत, दुधात झालेले. दूध या क्वांटिटीमध्ये चेंज होणार आहे, बरोबर. पाणी तर जेवढ्याला तेवढंच आहे. पाणी आपण टाकले का त्याच्यामध्ये काही, पाण्याच्या क्वांटिटीमध्ये काहीही चेंज होणार नाही. आलं लक्षात, ठीक आहे. मग आता बघा काय 8:3 सांगितलेलं आहे, बरोबर आहे. लिटर किती सांगितले, 55 लिटर. म्हणजे मिळून किती झाले हे 11. 11 म्हणजे किती, 55 लिटर. हा रेशो आहे ना, 8:3 हा रेशो आहे, 11 हा सुद्धा रेशो आहे. 11 रेशो म्हणजे किती, 55 लिटर. 1 रेशो म्हणजे किती, 5 लिटर. 3 रेशो म्हणजे 15 लिटर, बरोबर आहे. 8 रेशो म्हणजे किती, 8 रेशो म्हणजे किती, 40 लिटर. आलं लक्षात. तुम्हाला जर का एकदा ही गोष्ट कळाली, ही इतकी वाली, ठीक आहे, तर पुढचे रेशो तुम्हाला काढता येतात. फक्त एवढं चेक करायचं की हा किती पटीमध्ये आहे. माझा जो रेशो आहे त्यांच्या लिटरच्या किती पटीमध्ये आहे किंवा त्यांचं जे लिटर आहे ते माझ्या रेशोच्या किती पटीमध्ये आहे. हे जर का तुम्हाला एकदा कळालं तर तुम्हाला दोन्हीही वेगवेगळ्या रेशोच्या वेगवेगळ्या क्वांटिटी काढता येतात, बरोबर आहे. आता मला सांगा भांड्यामध्ये नेमकं किती सांगितले त्यांनी. हे समजा आपण इथं भांड पकडलं ते किती आहे, 40 आणि 15, बरोबर आहे. आता मला गुणोत्तर कसं हवंय, 1:4. चेंजेस कोणामध्ये झालेत, दुधामध्ये झालेत. मग पाण्याची क्वांटिटी ही सेम राहणार, बरोबर आहे. 15चा 1 रेशो म्हणजे किती, 15च, बरोबर आहे. आणि हा या 15चा 4 रेशो असणार म्हणजे चौपट असणार आहे तो, बरोबर आहे. हे इथं जे दिलेलं आहे आपल्याला, हा कशाच्या म्हणजे कशाला बेस मानायचा आपण, इथे तर पाण्याला बेस मानायचं, कारण की पाणी हे जर जेवढेल तेवढंच राहिलेलं आहे, बरोबर आहे. तर पाण्याच्या चौपट होत आहे ना, तर सध्या जर का पाणी 15 असेल तर 15च्या चौपट किती, 60, बरोबर आहे. हा रेशो मला हवाय 1:4. एक मिनिट, याला थोडंसं खाली लिहितो म्हणजे कन्फ्युजन नाही होणार, ठीक आहे. म्हणजे काय, 1:4 असं मला कंप्लीट ऑपरेशन केल्यानंतरचं भांड्यामधलं मिश्रण हवंय, बरोबर आहे. 1:4 हवंय. तर आता 1 म्हणजे इथे 15 झालं, 4 म्हणजे 60 झालं, बरोबर आहे. मग आधी जर का 40 आहे आणि नवीन करून जर का मला 60 हवंय तर किती लिटर मला पाणी दूध टाकावं लागेल, तर 20 लिटर. हे झालं याचं आन्सर, 20 लिटर. आलं लक्षात. आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. 75 लिटर द्रावणातून दूध व पाणी यांचे गुणोत्तर, दूध व पाणी यांचं गुणोत्तर 11:4 आहे. 11:4 म्हणजे किती झाली टोटल रेशो, 15. 75 लिटर म्हणजे किती पट आहे, हे इथेच 5 पट आहे, बरोबर आहे. तर यात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:3 राहील. चेंजेस कोणामध्ये झालेत, पाण्यामध्ये झालेले आहेत, बरोबर आहे. ठीक आहे. आपण आता इथल्या इथेच करून घेतलं की ह्या दोघांचा रेशो मिळून किती झालाय, ऍडिशन झाली ना. 11 रेशो म्हणजे 11 युनिट आपण काय पकडले, दूध पकडले. 4 युनिट आपण काय पकडले, पाणी पकडले. दोघांना एकत्रित करून दोन्ही युनिट एकत्र जर का आपण केले तर 15 युनिट होतील. ते माझ्या या 15 युनिटला म्हणजेच 15 या रेशोला त्यांनी 75 लिटर म्हणले. तर म्हणजे 1 युनिट म्हणजे किती असेल, 5 लिटर असेल. येते ना. 1 युनिट म्हणजे जर का 5 लिटर असेल तर
मग सध्या एक्झिस्टिंग म्हणजे सध्या जे काही भांड आहे त्याच्यामध्ये 55 लिटर मिल्क असेल आणि 20 लिटर वॉटर असेल. आलं लक्षात येतंय? ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय की पाणी किती टाकावे म्हणजे द्रावणातून दूध व पाण्याचं गुणोत्तर 5:3 होईल. बरोबर आहे. चेंजेस कोणामध्ये झालेत? पाण्यामध्ये झालेत. म्हणजे दूध जेवढ्याला तेवढे. आता ह्या 55ला मी 5 हा रेशो जर का पकडला, 55ला 5 हा रेशो पकडलाय म्हणजे किती? 11 पट टाईप. बरोबर आहे ना? हा 11 पट असेल तर 3 म्हणजे किती असणार आहे? 3 रेशो म्हणजे किती? मला इथे 33 हवंय. बरोबर आहे. येतं लक्षात? बघा 55 लिटर दूध आहे तेव्हा मी 5 हा रेशो म्हणतोय चेंजेस झाल्यानंतर. बरोबर आहे. तर चेंजेस झाल्यानंतर 3 हा रेशो म्हणजे किती असायला पाहिजे? 33 लिटर असायला पाहिजे. बरोबर आहे. तर मग डिफरन्स कितीचा आहे? म्हणजे कितीने पाणी वाढवावं लागेल मला? 13 लिटरने पाणी वाढवावं लागेल. ओके, येतं लक्षात? पुढचे उदाहरण आपण ठीक आहे, अजून एक उदाहरण घेऊया. चौथं उदाहरण. 58 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 20:9 आहे. बरोबर? बघा 58 लिटर आहे. बरोबर आहे. रेशो काय आहे? 20:9 म्हणजे किती झाले? 29. 29ला ते किती म्हणतंय? 58 लिटर म्हणतंय. एकाला किती म्हणेल? 2 लिटर म्हणेल. 29 ह्या रेशोला त्यांनी 58 लिटर म्हणाले तर एका रेशोला किती म्हणतील? ते 2 लिटर म्हणतील. 9 या रेशोला किती म्हणतील? 18. एक मिनिट, याला कॅन्सल करतो मी. म्हणजे 18 लिटर काय आहे आपल्याकडे? 18 लिटर पाणी आहे आणि 40 लिटर मिल्क आहे. कसं लक्षात आलं ते? आपण दोन्ही रेशोला दोघांचा एकत्रित रेशो केला जसं आपण रेशोच्या आधीच्या गणितांमध्ये केलेला आहे, एकदम सुरुवातीच्या गणितांमध्ये. राईट? पूर्ण रेशो ऍडिशन करून त्याचं नेमकं टोटल किती होती ते बघितली. मग त्याच्यावरून आपण ऍक्च्युअल काय असेल पाणी आणि दुधाचं प्रमाण ते आपण काढून घेतलं. आता याच्यामध्ये काय सांगितलंय? पाणी टाकावं. चेंजेस कोणामध्ये झालेत? म्हणजे पाण्यामध्ये झालेले आहेत. दूध तर जशाल तसं आहे. ठीक आहे. आता काय पाहिजे मला? 4:3 हा रेशो हवाय. बरोबर? 4:3 हा रेशो हवाय. मला सांगा जर का मी 40ला 4 म्हणालोय, बरोबर आहे, 40 लिटरला 4 हा रेशो म्हणालोय तर 3 हा रेशो किती लिटर साठी असेल? 4 म्हणजे 40 लिटर. बरोबर आहे. तर 3 म्हणजे किती लिटर असेल? 30 लिटर असेल. बरोबर आहे. हे ऑपरेशन झाल्यानंतर आहे. मग आपल्याला किती कमी पडतंय? इथे वजाबाकी बघा यांची 12 लिटर. 12 लिटर म्हणजे 12 लिटर जर का आपण पाणी टाकलं तर 30 लिटर होणार. 18 लिटर मध्ये 12 लिटर पाणी टाकलं की 30 होणार. म्हणजे रेशो माझा बरोबर आहे. तर आन्सर काय असेल? 12 लिटर. ओके. बाकीचे गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.